आता हिंदुत्वावर बोलताना संत परंपरा आणि हिंदुत्ववाद याच्यात वेगवेगळ्या संतांचं हिंदुत्वावर मत जे काय असेल, आपण आळंदीत आहोत आज, म्हणजे याच्यावरती म्हणून मी खास विचारतो आळंदीत आहोत म्हणून. ज्ञानोबरायांचं हिंदुत्वावर काय मत होतं, तुकोबरायांचं हिंदुत्वावर काय मत होतं, संत परंपरा आणि हिंदुत्ववाद मला समजून घ्यायचं आहे. मुळात ज्ञानेश्वर महाराज हे कडवट हिंदुत्ववादी आहे. तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर साधारणपणे 12व्या शतकामध्ये देवगिरी प्रांताकडून आपल्या महाराष्ट्रावर आक्रमणं सुरू झाली परकीयांची, आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळसुद्धा 12व्या शतकातलाच आहे. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अभ्यास केला की अरे हे परकीय आक्रमण करते, परधर्मीय लोक तर महाराष्ट्रात घुसखोरी करायला लागली, पण महाराष्ट्रातच मूळच्या अनेक समस्या आहे. म्हणजे वेगळं संकट उरावर घ्यायच्या अगोदर आधीचे संकट तर सॉल्व्ह करावे लागतील ना. आणि त्या काळात महाराष्ट्रात संकट होतं वर्णभेद, जातीयवाद. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की पहिल्यांदा आपल्याला हा वर्णभेद आपल्याच हिंदू धर्मातला, कोण म्हणतोय ब्राह्मण आहे, कोण म्हणतोय मराठा आहे, कोण म्हणतोय ब्राह्मण आहे, कोण म्हणतोय क्षत्रिय, कोण म्हणतोय वैश्य आहे, कोण म्हणतोय शूद्र आहे, म्हणजे हे 4 वर्ण झाले. पुन्हा त्यात जाती, कोण ब्राह्मण, कोण मराठा, कोण सुतार, कोण माळी, कोण वांजारी, कोण तेली, कोण मातंग, कोण भिल्ल. हे सगळं संपवलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा काय केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आता सगळ्यांना सुखी करायचे. पर्याय काय दिला, जाईन गे मायेता पंढरपूर. आता पंढरपुराला निघायचंय. कोणी निघायचं, सगळ्यांनी निघायचं. यारे यारे लहान थोर, याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कावनासी. ज्ञानेश्वर महाराजांनी माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, म्हणजे आता आवडीनं पंढरपुराला मी एक ध्वज घेऊन जाईल. तो ध्वज कोणता हो, भगवा आहे. तुम्ही आजही 2025 मध्ये बघा, वारीच्या वाटेने कोणते ध्वज दिसतात तुम्हाला, भगवे दिसतात ना. ते हिंदुत्व आहे आणि त्याचे जनक ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी ती भगवी पताका घेतली आणि दाखवून दिले आपली ताकद की आम्ही काही जातीत विभागलेलो नाहीये, आम्ही काही वर्णभेदात विभागलेलो नाही, आम्ही सगळे हिंदू संघटित आहे. आणि भगवी पताका घेऊन निघाले. ते ज्ञानेश्वर महाराजांचं हिंदुत्वच आहे ना. नाही तर मग त्यांनी म्हटले असते की पताका वगैरे काय नको बाबा, त्यांनी धार्मिक तेढ निर्माण होती. त्यांनी घेतला ना भगवा झेंडा हातात, शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाच घेतला ना हातात. हे हिंदुत्ववादी सगळे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे काय, की हा जो वैदिक मार्ग आहे, हा जो व्यासांपासून आलेली म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्या व्यासोच्छिष्ट जगत्रय, म्हणजे सगळं व्यासांचं जे तत्वज्ञान आहे, हे याची गरज फक्त ह्या प्रांताला नाही, ह्या हिंदुस्थानाला नाही, ही जगाला याची गरज. जगाला जर हिंदू धर्माचं तत्वज्ञान कळालं तर अणुबॉम्बची गरजच नाही, इतका समाज सुखी होईल. आणि मग त्या काळात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले विश्व स्वधर्म सूर्य पाव, म्हणजे माझ्या स्वधर्म रूपी सूर्याचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पडो. याचा अर्थ काय, जगात भागवा फडको. हिंदुत्ववादी आहे ते. तुकाराम महाराज सुद्धा कडवटे फार, म्हणजे जाईल तिथं माथा टेकवायचा असं कधीच सांगितलं नाही त्यांनी. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, आमा नारायण तैशा परी. ते म्हणतात, म्हणजे का बोलावं लागलं असेल हो महाराजांना असं. ते काय म्हणताय की एखाद्या पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवराच सर्वस्व असतो, ती दुसऱ्या पुरुषाचं चिंतन पण करत नाही, तसा भक्ताला आपला राम सर्वस्व असला पाहिजे. का म्हणावं लागलं असेल, हे परधर्म जेव्हा बोकाळले होते महाराष्ट्रात, मानेवर तलवारी ठेवून धर्मांतरित केली जात होती माणसं. नेरेटिव्ह सेट करून, त्यांचा बुद्धिभेद करून वेगवेगळ्या धर्मांमध्ये त्यांना ओढलं जात होतं. तेव्हा संतांनी हाक दिली की बाबा, पतिव्रते स्त्रीला जसा तिचा नवरा सर्वस्व आहे, तसा आपल्याला आपला राम सर्वस्व असला पाहिजे. जो सगळ्यांचा असतो तो कोणाचाच नसतो. म्हणून निष्ठा तैसे नवो आम्ही विठ्ठलाचे दास, येऊ आणि कास काकुळती. ते म्हटले दुसऱ्याला काकुळतीच येत नाही, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अवी निष्ठा आहे, आम्ही एक रखुमाईचा पती आमच्या चित्तात धरलाय, बाकीच्यांना जागा नाही. याचा अर्थ एवढाच आहे की आपापल्या धर्माशी प्रामाणिक राहा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे कदाचित कोणतरी आला असेल मानेवर तलवार ठेवायला की बाबा मारून टाकेल, चल धर्म परिवर्तन कर, तेव्हा बोलणं आहे की देह जावो अथवा राहो. शरीर राहिलं काय आणि गेलं काय,
पण मी माझ्या देवापासून बाजूला जाणार नाही, मी त्याच्याशीच निष्ठेने राहील. हे सगळं हिंदुत्व आहे आणि तेच तर आम्ही मांडतोय. काय झालं माहितीये, काहींची अपेक्षा काय माहितीये का, धर्म तर हिंदू राहिला पाहिजे समोरच्याचा, पण त्याचं वागणं सगळं भेसळ झालं पाहिजे. तो जिथं जाईल तिथं त्याने माथा टेकावला पाहिजे, समोरचे म्हणतील तसं बावल्यासारखा तो वागला पाहिजे. नाही, तो कडवटच पाहिजे, त्याला भगव्याचाच अभिमान पाहिजे, त्याला रामाचाच अभिमान पाहिजे. कुठेही जाऊन सादरी टाकणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कुठेही जाऊन प्रार्थना करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमच्या देवापुढंच जो नमस्कार करील ना तो हिंदू आहे.